वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे ने धुले में आयोजित पत्रकार परिषद में प्रधानमंत्री मोदी के नेतृत्व में केंद्र सरकार के 11 वर्षों की प्रमुख उपलब्धियां साझा की। उन्होंने इस कालखंड को सेवा, सुशासन और गरीब कल्याण को समर्पित बताया। उन्होंने कहा कि यह युग विकसित भारत, आत्मनिर्भर भारत और संकल्प से सिद्धि जैसे विचारों से जाना जाएगा। पारदर्शी शासन, डीबीटी, आयुष्मान भारत योजना, मेक इन इंडिया और गरीब कल्याण योजनाओं के माध्यम से देश व्यापक रूप से बदला है। मंत्री ने बताया कि भारत अब विश्व की 5वीं सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है और तेजी से चौथे स्थान की ओर अग्रसर है। उन्होंने ऑपरेशन सिंदूर और धार्मिक स्थलों के विकास जैसे विषयों पर भी सरकार की प्रतिबद्धता जताई। जीएसटी और अनुच्छेद 370 जैसे ऐतिहासिक निर्णयों की भी चर्चा की। इसके साथ ही बच्चों कड़ू के आंदोलन को उन्होंने राजनीतिक स्टंट बताया और स्पष्ट किया कि फिलहाल सरकार की ओर से कर्जमाफी की कोई योजना नहीं है। धुए रेस्ट हाउस कैश मामले में उन्होंने कहा कि जांच जारी है और इसमें पारदर्शिता सुनिश्चित की जाएगी। सामान्य माणूस असेल किंवा अधिकारी असेल, कुठलेही काम असे वाटायचे त्यांना की शक्यच नाही, हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही। आणि स्लोगन तयार झालं, मोदी है तो मुमकिन है। इतकी अवघड कामं मोदी साहेबांनी करून दाखवली या 11 वर्षामध्ये की लोकांना असं वाटायला लागलं की कुठलंही असं काम नाहीये की जे मोदीजींच्या मनात आलं ते होऊ शकत नाही। म्हणून एक नवीन स्लोगन तयार झालं, मोदी है तो मुमकिन है। थोडा विश्वास लोकांचा आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर तयार झालेला आहे। मी आधी जसं सांगितलं तुम्हाला की राजकारण करत असताना राजकारणाच्या जागेला ठेवलं आणि राजकारण करत असताना विकास करून समाजाचा आपण देणं लागतो या दृष्टीने समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पारदर्शीपणाने काय कामं करता येतील या दृष्टीने नेहमीच मोदी सरकारचं किंवा प्रत्यक्ष मोदीजींचं त्याला प्रोत्साहन राहिलंय, त्याचा पाठिंबा राहिलेला आहे। केवळ पारदर्शकताच नाही तर वेगवेगळ्या सुधारणा करून आपल्या संस्कृतीचा परिचय पण दिलेला आहे। त्याचे पुढे उदाहरणं मी देतोच आपल्याला। म्हणजे श्रीराम मंदिर असेल किंवा महादेवाच्या आपल्या आता काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, तिचे जे डेव्हलपमेंट केलं ते खरं आपल्या संस्कृती जतन करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे की कोणालाही शक्य वाटत नव्हतं अशा आपल्या जुन्या संस्कृतीला सगळा गराडा घातला गेलेला होता आणि आपली संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला होता। आणि अशक्य वाटत असलेलं काम मोदीजींनी ते शक्य केलं। श्री रामलल्लाचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन झालं। काशी विश्वेश्वरालाही मोकळा श्वास घेतला। अजूनही काही आपले सांस्कृतिक स्थळं आहेत की जी मोकळी करायची आहेत, त्या दिशेने सरकारचं कामही सुरू आहे। 2014 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था एक दुर्बल अर्थव्यवस्था म्हणून होती। आज आपली अर्थव्यवस्था ही जगातील 5 नंबरची अर्थव्यवस्था झाली। जवळपास 4थ्या क्रमांकापर्यंत आपण आता पोहोचलोय। एक काळ असा आला की आपण काही दिवसांपूर्वी जपानलाही मागे टाकलं आणि त्यांच्या पुढे गेलो, आपण 4थ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलोय। पण ते एकदम मार्जिनल थोडंसं फरक आहे फक्त, पण अजूनही थोडं काम त्याच्यावर करावं लागणार आणि लवकरच आपण जगाची 4थी अर्थ महाव्यवस्था होऊ आणि पुढच्या इलेक्शनच्या आधीपर्यंत 2029 पर्यंत आपण जगाची तिसरी अर्थव्यवस्था उभारण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत।